तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोयराम. स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे होळी आणि आता चाललेलो आहे निवद दाखवण्यासाठी मांगोबा त्या देवाकडे. तर इथून जायचं आहे निवद दाखवायला. तोपर्यंत मम्मी हे आल्यात. करण जो आहे तो गेला निवद घेऊन एक खालच्या घरचा, हा वरच्या घरचा घेऊन चाललेलो आता तिकडे. आणि तुम्ही म्हणत असा ब्लॉग खूपच उशीर चालू झाला. अगदी दिवसभरात काय असं ब्लॉग काढण्यासारखं काय झालंच नाही, त्यामुळं सकाळी नव्हतं काढलं. मला एक आठवलं आज होळी काढू येतो ब्लॉग. तिथनं पुढं आपलं जे मंदिर आहे तिथं पण होळी पेटवणार आहे. आता जिथं चाललं तिथे सुद्धा होळी पेटवली. चला तुम्हाला दाखवतो. इथून असं जायचं आहे, अशा कुसळातून जायचं आहे तिकडं. आता तिकडं A few moments later. परत इथं आलो तेव्हा इथं निवद वगैरे ठेवला. तेवढी तिथं होळी चालू झाली. इथं पोरं हे कशी बोंबलतात बघा. आणि एकटीच बोंबलत होती. पोरं बोंबलून झाल्यानंतर एकटीच पळत होती होळी. आता आलेलो होळी तिथं मांगोबा बसली करून पेटवून वगैरे आणि निवद वगैरे दाखवून आता चाललेलो आहे घरी. इथून रस्त्यातून काय दिसत नसेल हे बघा. करण चाललेलो आता घरी. तिकडे गेलो आपण होळी हे करण्यासाठी, निवद दाखवण्यासाठी. आता इथून घरी जायचं आहे आणि घरची होळी पेटवून तिथं सेलिब्रेट करायची. म्हणजे मागोपासून निवद दाखवून तिकडून घरी. तर हे आपलं जे स्वतःचं मंदिर आहे आपण बांधलेलं घरच्यांसाठी. आणि इथं होळीचं नियोजन आहे. हे इथं जे आपण होळी पेटवणार आहे आणि हे आपलं मंदिर आहे स्वतःचं. इथं ही देवी कोल्हापूरची आहे. हे सगळं असं अशा प्रकारे बनवलेलं आहे इथं सगळं मंदिर. आमचं विघ्न बघा कसं डमरू वाजवतोय. ते झाल्यानंतर झिंगी पण वाजवायला लागली. चिव, नानू आणि छकुली पण विघ्नाचं बघून वाजवायला लागली. आणि त्यांना काही नीट जमत नव्हतं. परत बाया वगैरे जमा झाल्या तिथं. आमच्या घरची फॅमिली वगैरे जमा झाली. सगळ्यांनी होळीची वगैरे पूजा केली. मग थोड्याच वेळात इथून आता पेटवायची होळी. सगळे पाया वगैरे पडत होते देवीच्या होळीच्या. छकुली वाजवत होती. मग परत आपण होळी पेटवली पूजा वगैरे झाल्यानंतर. तर ही बघा आता इथून सगळे बोंबलतात, इकडून फिरतात. होळी का सेलिब्रेट करतात कारण की त्या दिवशी होलिका या राक्षसनीचा वध झाला होता. त्यामुळे होळी ही नष्ट म्हणजे पेटवतात. आणि इथून जे पुढे उन्हाळा चालू होतो. तर ही बघा होळी. A few moments later. तिथून परत मला सुन्नानं आलते घ्यायला. तिथंच थांबलेली होळीपाशी. मग आता इथून पुढं चाललो आहे निमगावला. का कारण की त्यांचं काहीतरी काम आहे, काहीतरी असेल त्यांचं काम पाहिजे. तिथून पुढं आलो घरी. आता हा ब्लॉग करतो इथंच एंड. भेटूया अशाच मजेदार नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.